नागपुरी मेजवानी बघणाऱ्यांना पौर्णिमाचा खूप मनापासून नमस्कार। आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाच्या मसाला पुऱ्या करून दाखवणार आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अशा पुऱ्या हमखास करू शकता। गरम असताना तर ह्या पुऱ्या छान लागतातच, पण थंड झाल्यावर सुद्धा खूप छान लागतात। त्यामुळे अशा पुऱ्या तुम्ही टिफिनसाठी, प्रवासात नेण्यासाठी सुद्धा करू शकता। चला मग करूया ज्वारीच्या पिठाच्या मसाला पुऱ्या। या पुऱ्या करण्यासाठी मी 2 वाट्या एवढं ज्वारीचं पीठ घेत आहे। हे अगदी बारीक दळलेलं पीठ आहे। 1 मोठा चमचा भरून बेसन पीठ घालायचं। 1 टीस्पून एवढी हळद घालायची आणि चवीनुसार तिखट घालायचं। 1 टेबलस्पून धण्याची पावडर घालायची। 1 टीस्पून जिरे पावडर घालायची। ओवा घालायचा थोडासा आणि आता तीळ घालायचे। मी 2 टेबलस्पून एवढे तीळ घालत आहे। साधारण 1.5 टेबलस्पून एवढी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट मी घालत आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार ठरवू शकता। आणि आता अर्धी वाटी एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। चवीनुसार मीठ घालायचं। मी 1 टेबलस्पून एवढं मीठ घालत आहे। अर्धा चमचा एवढी पिठी साखर घालायची। पिठी साखर घातली की पुऱ्या छान फुगतात। आता साधारण 1 टेबलस्पून एवढं तेलाचं मोहन घालायचं। हे थंडच तेल आहे, गरम वगैरे केलेलं नाही आहे। आणि आता हे सगळे जिन्नस कोरडे असतानाच हाताने छान मिक्स करून घ्यायचे। आणि आता हे पीठ आपल्याला पाण्याने भिजवायचं आहे। मी थंड पाणीच वापरत आहे। ज्वारीचं पीठ असलं तरी गरम पाणी वगैरे वापरायची गरज नाही। आपण भाकरीसाठी गरम पाणी वापरतो, पण पुरीच्या पिठासाठी गरम पाणी वापरायची अजिबात गरज नाही। थंड पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। पोळ्यांसाठी जसं आपण पीठ भिजवतो तसंच हे भिजवायचं आहे। साधारण तितकंच नरम आपल्याला करायचं आहे। पीठ भिजवल्यावर लगेच पुऱ्या लाटायच्या। साधारण लिंबा एवढा गोळा घेऊन मी पुरी लाटत आहे। ही पुरी आपल्याला खूप पातळ नाही लाटायची, थोडी जाडसर राहू द्यायची, म्हणजे ती व्यवस्थित फुगते। पुऱ्या एकसारख्या दिसाव्या म्हणून मी असं वाटीने कट करून घेत आहे। तळण सुरू करण्यापूर्वी मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता पुऱ्या तळून घेऊया। पुरी तेलात टाकण्यापूर्वी तेल अगदी व्यवस्थित गरम असलं पाहिजे। जेव्हा आपण पुरी तेलात टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे पुरी छान फुगते। एका बाजूनी पुरी छान शिजलेली आहे। आता ही पलटवून घेऊया। पुरी आता दोन्ही बाजूनी छान खमंग अशी शिजलेली आहे आणि छान गोल्डन कलरही आलेला आहे पुरीला। ज्वारी ही मुळातच खूप चवदार असते, त्यामुळे ज्वारीचा कुठलाही पदार्थ खूप टेस्टी लागतो। या पुऱ्यासुद्धा खूप टेस्टी बनतात। जर तुम्हाला आवडत असेल तर या पुऱ्यांमध्ये ज्वारीच्या पिठासोबत तुम्ही थोडंसं बाजरीचं पीठ देखील ॲड करू शकता। तशा पुऱ्या देखील खूप छान लागतात। किती छान टम्म अशी फुगलेली आहे ही पुरी। ज्वारीच्या पुऱ्या थोड्याशा जाडसर लाटल्या की त्या छान फुगतात। ही पुरीसुद्धा आता छान शिजलेली आहे। गोड दह्यासोबत, पुदिना चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर या पुऱ्या खूपच छान लागतात। आणि ज्वारीच्या पिठाच्या असल्यामुळे पौष्टिक तर आहेतच। तेव्हा अशा ज्वारीच्या पिठाच्या मसाला पुऱ्या करून बघा। आवडल्यास कॉमेंट नक्की करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।